पण उमेदवारांची नावं गोपनीय ठेवली, काय याच्या मागचं नेमकं रहस्य आहे? गोपनीय असं नाही बघा. शेवटी कसं आहे, इच्छुक अनेक असतात, बरेच लोक इकडं पण तसे आत्ता पण तेच होतं. शेवटी तुम्हाला सगळ्या मतदारसंघाचा विचार करून सगळ्यांचे थोडे थोडे विचार घेऊन काहीतरी निर्णयाला यायला लागतात. त्यानंतर समोरचे पण उमेदवार कुठं जातात विरोधकांचे ह्याचा पण अंदाज घेऊन आपल्याला काही निर्णय करायला लागतात. आपल्याला पण माहिती आहे किंवा सगळ्यांना इथं आज सगळी राजकारणात आहेत की थोडंफार मोठी गावं जी मतदानाला असतात त्यांचं थोडं त्या पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये थोडं वर्चस्व असतं. का तर त्यांचं गाव मोठं असले की मतदान संख्या जास्त असली की थोडं वर्चस्व राहतं. आता ह्या सगळ्याच आहे. काही ठिकाणी आता जिल्ह्यात पण काही ठिकाणी असं झालं की ओपन होते पण तिथं ओबीसी दिले. का तर तिथं थोडी ओबीसी समाजाची संख्या तिथं असणारं मतदान, मग ओपनमध्ये पण ओबीसींना दिले. म्हणजे खंडाळ्यात एक दोन ठिकाणी तसं या ह्याच्यामुळे निर्णय घ्यायला शेवटी वेळ लागतो आणि शेवटी विचार करून शेवटी आपल्याला आपले उमेदवार निवडून आणायचे. काही गडबडीत आपलं काहीतरी वाटलं म्हणून नाव जाहीर करून टाकलं आणि मग नंतर हे झालं असं नाही करतात. त्यामुळे शेवटी ह्या गोष्टी होतात आणि त्याप्रमाणे आपण आज निर्णय केले आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या ह्याच्यावर आम्ही सगळे आमचे उमेदवार लढवतोय आणि आम्हाला खात्री आहे ही पक्षाची जी संघटना गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोचली आहे. पक्षाचं जे काम पोचलं आहे, आज राज्याचं नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीसांचं जे आहे त्या नेतृत्वाच्या माध्यमातून जो विकास या जावळी तालुक्याचा होतोय तो लोकांनी बघितला आहे, आज दिसतोय. आज आपला तुमचा खर्शी ते सोनगाव रस्ते जे आपण आपलं डेअरीपासून ते सोनगाव रस्ता बघा वाईट टॉपिंगचा. आता जे काम आपल्या पाचवड कोडाळ मेढा रस्त्याचं सुरू आहे, पुढे जे कुसुंबी मार्गे पुढे जाणार आहे, ती एवढी मोठी कामं होतात. पुढची पण आता कामं अनेक आपली ती प्रस्तावित आहेत ती पण होती. शेवटी विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागायला लोकांपुढे जाणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला मागं जशी जावळीच्या मतदार बंधू भगिनींनी साथ दिली तशीच साथ आम्हाला ह्यावेळेला भारतीय जनता पार्टीला मिळेल. बाबा, भाजप विरोधात सर्व पक्षीय एकवट आहेत तालुक्यामध्ये. नाही, नाराज मंडळींचं एक आहे किंवा इच्छुक बरेच होते. भाजपकडे आमच्याकडे उमेदवार आहे. शेवटी इच्छा व्यक्त करणं उमेदवारी मागणं ह्यात अजिबात काही गैर नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे त्यांनी तो वापरला पाहिजे, केला पाहिजे. याच्यातनं शेवटी अधिकृत उमेदवार एकच आपल्याला ठरवता येतो. तेव्हा साहजिक आहे काही उमेदवार जे ते नाराज होतील त्यांची आम्ही समजूत काढू. शेवटी ते आमचेच आहेत, आमच्याबरोबरच होते आणि आज सुद्धा आहे. त्यामुळे नक्की आम्ही त्यांची समजूत काढू आणि पक्षाच्या ह्याच्यामध्ये किंवा या आपल्या प्रवाहामध्ये त्यांना परत आपण बाबा, भाजप विरोधात तालुक्यामध्ये सर्व पक्षी एकवट आहेत असा एक सूर दिसतोय. आता कसं आहे माहिती का, तुम्ही एक लक्षात घ्या, कुणी एकत्र यायचं नाही यायचं हा ज्या त्या पक्षाचा विषय. आमची शेवटी काय जे काही एकवट आहेत त्यांची म्हणजे थोडक्यात त्यांची ताकद मर्यादित आहे. जे पक्ष बाकीचे आहेत त्यांची ताकद मर्यादित आहे आणि आज त्यामुळं भाजपच्या विरोधात लढण्यासाठी यांना ताकद एकवटून आमच्या विरोधात लढण्याशिवाय पर्याय नाही हेच चित्र आहे. म्हणजे त्यांची ताकद नाहीच आहे हे सिद्ध होतं याच्यात असं आहे. त्यामुळे आता शेवटी कोणी एकत्र यायचं काय करायचं माहिती त्यांचा निर्णय, आपण काय. पण आमचं इलेक्शन जे आहे हे विकास कामांवर आहे, या जावळी तालुक्याच्या विकासावर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढतो.